नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवार दिनांक 3 मार्च पासून सुरू होणार आहे. 21 मार्च पर्यंत अधिवेशन चालणार असून 7 मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अर्थमंत्री या नात्याने 2025-26 या वर्षातील राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. मुख्यमंत्र्यांनी सर्व खात्यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली असून अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता कामकाजाला प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी राज्यपाल थावरचंद गेहलोत दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण करतील. मंगळवार दिनांक 4 मार्च ते गुरुवार दिनांक 6 मार्च पर्यंत राज्यपालांच्या भाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा होणार आहे. 7 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. ऑटोनगर येथे शॉर्ट सर्किटमुळे ऑटो गॅरेजला आग लागल्याची घटना शनिवार दिनांक 1 रोजी 7:15 वाजता घडली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणून ठेवण्यात आलेल्या 10हून अधिक 4 चाकी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. नुकसानीचा नेमका आकडा उपलब्ध झालेला नसला तरी जवळपास 4 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. गॅरेज विनोद रमेश धामणे यांच्या मालकीचं असल्याची माहिती मिळाली आहे. या ठिकाणी शॉर्ट सर्किटनं आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होतोय. कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळं फासल्याचा प्रकार काही केल्या कमी होत नाही. काल शनिवार दिनांक 1 रोजी गुलबर्गा शहरातील रिंग रोडला कर्नाटक रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बस थांबवून चालक आणि वाहकाला काळं फासलं. शिवाय बसवर काळ्या, पिवळ्या व लाल रंगाने कन्नड भाषेमध्ये जय कर्नाटका लिहित निषेध व्यक्त केला. उमरगा तालुका हा एक सीमावर्ती भागामध्ये असल्यानं येथे मराठवाड्यातून नांदेड, छत्रपती संभाजीनगर, भोकर, जालना, निलंगा, लातूर आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातात. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या महाराष्ट्रात असतात. मात्र गेल्या 8-10 दिवसांपासून बस चालकांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार सुरू असून यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. मुस्लिम बांधवांच्या पवित्र सणानिमित्त आज रविवार दिनांक 2 मार्चपासून रोजे सुरू होत आहेत. यानिमित्त बाजारपेठेमध्ये विविध साहित्य खरेदींसाठी गर्दी होत आहे. खडे बाजारमध्ये पुढील महिनाभर दुकाने थाटली जाणार आहेत. या सणामुळे मुस्लिम बांधवात उत्साह दिसून येतोय. यानिमित्त खडे बाजारमध्ये विद्युत रोषणाई केली आहे. यानिमित्त शहरातील प्रार्थनास्थळामध्ये तयारी सुरू आहे. चंद्रदर्शन झाल्यानंतर शनिवारी रात्रीपासूनच तरावीहच्या नमाजाला प्रारंभ झाला असून रमजान दरम्यान सहेरी, रोजा, इफ्तार, नमाज असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आज रविवारी पहाटे नमाज अदा केल्यानंतर पहिल्या रोजाला प्रारंभ झाला. सूर्योदयापूर्वी सहेरी तर सूर्यास्तानंतर रोजा इफ्तारी केली जाते. रमजानमुळे खरेदीचा उत्साह दिसून येतोय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट सर्वत्र चांगलाच गाजत असून हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये गर्दी उसळत आहे. हे लक्षात घेऊन कडोली येथे छावा चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला विरोध केला. ही बाब समजताच ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. बहुचर्चित छावा चित्रपट पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी उसळत आहे. या गर्दीमुळे अनेकांना, विशेष करून शेती कामामुळे बेळगावला जाऊन चित्रपट पाहणं अशक्य होत आहे. हे जाणून घेऊन रात्रीच्या वेळी हा चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न गावांमधून होतोय. मात्र पोलिसांनी याला विरोध करून हा कार्यक्रम बंद पाडला. संपूर्ण राज्यात उष्म्याची लाट सुरू आहे. आगामी 3 दिवसात तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे. त्यामुळे कारवारला रेड अलर्ट तर बेळगावला 3 अंशांनी तापमानवाढीचा इशारा हवामान खात्याने दिलाय. गेल्या काही दिवसात कारवार जिल्ह्यातील बहुतेक भागांमध्ये तापमानामध्ये वाढ होत आहे. उष्मा वाढला असून आर्द्रता कमी झाली आहे. त्यामुळे हवा कोरडी वाहत आहे. यामुळे आगामी 3 दिवस याचे परिणाम दिसून येणार आहेत. गेल्या 24 तासामध्ये बेळगाव, बिदर, धारवाड आणि हावेरीमध्ये 32 ते 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. बेळगाव राकसकोप या मुख्य रस्त्यावर कल्लेहोळ क्रॉस नजीक एक जुने पूल आहे. बऱ्याच वर्षांपासून असलेलं हे जीर्ण पूल काढून नवीन बांधकाम करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हाती घेण्यात आलंय.
या मुख्य रस्त्यावर अरुंद व जुन्या पुलामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत होता. शिवाय या ठिकाणी कित्येक लहान मोठे अपघात देखील झाले आहेत. यानंतर देखील अपघाताला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. त्यामुळे याची तातडीने दखल घेऊन पुलाची रुंदी वाढवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलाय. त्यामुळे आज रविवारी या ठिकाणी पर्यायी जाणारा मार्ग निर्माण करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. यानंतर या रस्ते व पुलाचं बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग 4 लगतच्या असलेल्या होनगा गाव परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य वाढत चाललंय. गेल्या कित्येक दिवसांपासून गटारीतील कचरा तसाच आहे. अनेक ठिकाणी गटारीमध्ये कचरा साचून सांडपाणी तुंबून राहिलं आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात साथीच्या रोगांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. होनगा गावामध्ये सुमारे 7-8 हजारहून अधिक नागरी वस्ती आहे. सध्या महामार्ग बाजूला असलेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या बिकट बनल्या आहेत. गटारी स्वच्छ न केल्यानं गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहिला आहे. साचलेल्या गटारीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार सांगण्यात आलं तरीही कचरा व गटारी साफ करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. गटारीतील घाणीच्या साम्राज्यासह डुकरांचा उपद्रवही वाढलाय. याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. शहरातील मुख्य बाजारपेठेतील मारुती गल्लीच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध असलेला 1 फूट खोल 3 फूट लांबी रुंदी असलेला खड्डा सर्वांचं लक्ष वेधत आहे. दुतर्फा व्यावसायिक आस्थापने, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स तसेच नरगुंदकर भावे चौक, रविवार पेठ इत्यादी भागात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता म्हणून वापरला जातो. तसेच दोन्ही बाजूने दुचाकी पार्किंगमुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. अशा परिस्थितीत सद्यस्थितीत असलेला हा खड्डा अपघातांना निमंत्रण देतोय. वाहनधारक आपली सदसद विवेक बुद्धी वापरून तसेच वाहन चालवण्याचं कसब वापरून खड्ड्यातून मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने लक्ष घालून खड्डा बुजवून वाहनधारकांना तसेच व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. माती वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवून होणारी मरून माती वाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. ओव्हरलोड माती वाहतुकीने अल्पावधीतच रस्त्याचं 3-13 वाजण्याची शक्यता आहे. मातीच्या ओव्हरलोड वाहतुकीवर आळा घालणार कोण हा प्रश्न उपस्थित होतोय. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भाग हा बॉक्साईटचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॉक्साईटच्या खाणी आहेत. या खाणीतून दिवस रात्र ओव्हरलोड मातीची वाहतूक सुरू असते. रस्त्याची क्षमता नसतानाही मातीची जड वाहने रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे अल्पावधीतच रस्त्याचे 3-13 वाजणार आहेत. ओव्हरलोड व उघड्यावर वाहतूक सुरू असल्यानं वाहतुकीदरम्यान माती अंगावर तसेच टिप्पर मागून येणाऱ्यांच्या वाहन चालकांच्या डोळ्यात माती जातीये. याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष का करत आहेत असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. संरक्षण विभागाने आपल्या हद्दीतील रस्त्यांवर प्रवेशद्वार बसवले आहेत. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना अडथळा होतोय. त्या परिसरात बेळगाव लोकसभा सदस्य आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन पाहणी केली. येत्या काळामध्ये आवश्यक सरकारी कागदपत्रांचा आढावा घेऊन जनतेच्या सोयीसाठी कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, माजी आमदार अनिल बेनके उपस्थित होते. सैनिक नगर कॉलनी, बसव कॉलनी आणि चौगुलेवाडी येथील पापामळा कॉलनीमध्ये हे प्रवेशद्वार बसवण्यात आले आहेत. तेथील नागरिकांना येणाऱ्या समस्यांबद्दलही विचारपूस करण्यात आली. सीमा भागात होणारे मराठी जनतेवरील व महाराष्ट्र एसटी बसवर होणारे हल्ले त्वरित बंद करा, अन्यथा महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये कन्नड व्यावसायिकांचे सर्व व्यवहार बंद केले जातील असा इशारा कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. विजय देवणे म्हणाले की काल शनिवारी पुन्हा गुलबर्गा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र बसवर लाल पिवळा ध्वज लावला गेला.
त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या कन्नड रक्षण वेदिका या संघटनेला कर्नाटक राज्य सरकारने आळा घालावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकाही कानडी व्यक्तीला व्यवसाय किंवा नोकरी करू दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने बेळगावसह सीमा भागात गेली अनेक वर्षे वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही 150हून अधिक शिबिरे सीमा भागात राबवण्यात येत आहेत. बेळगाव तालुका, खानापूर तालुक्यासह इतर भागामध्ये या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या शिबिरामध्ये डोळे तपासणी करून गरज भासल्यास चष्म्याचे वितरण केले जाते. या शिबिराला मन्नूर, बेलूरसह इतर भागामध्ये भरघोस प्रतिसाद मिळाला. काल शनिवारी विजयनगर, हिंडलगा भागामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभर या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. राज्यात बाळंतिणींच्या मृत्यूचं प्रमाण वाढीस लागलं असून याबद्दल आरोग्य खात्याने चिंता व्यक्त केली आहे. दर्जेदार औषधे खरेदी करून मृत्यूचं प्रमाण रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2 जिल्ह्यांना 1 याप्रमाणे औषधांचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉक्टर शरणप्रकाश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. कारवार वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या कॅन्सर हॉस्पिटलच्या एका विभागाचा कोनशिला समारंभामध्ये मंत्री डॉक्टर पाटील यांच्या उपस्थितीत ते बोलत होते. विजापूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी येथील बसवन बागेवाडी रस्त्यावर काल शनिवारी रात्रीच्या वेळी कार आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. आरिफ वड्डोडगी वय 35 व महबूब साब करजगी वय 65 यांचा जागीच मृत्यू झालाय. दुचाकीस्वार हे हिप्परगी येथून देवर हिप्परगीकडे येत होते, तर बसवन बागेवाडीकडे जात असलेल्या कारला समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला असून कारसह चालक फरार झालाय. देवर हिप्परगी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. शहराच्या चव्हाट गल्ली वॉर्ड क्रमांक 8 येथील अनेक घरांमध्ये गेल्या 15-20 दिवसांपासून नळाला ड्रेनेजयुक्त पाणी येत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. महापालिका व L&T कंपनीकडे वारंवार तक्रार करून देखील हा प्रश्न सोडवला जात नसल्यानं दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकलाय. राकसकोप व हिडकल धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. हे धरण यावर्षी पूर्ण क्षमतेनं भरलेलं असलं तरी शहराला नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. त्यात आता ड्रेनेज मिश्रित पाणी नळाला येत असल्यानं परिसरात साथीचे रोग पसरत आहेत. याकडे संबंधित लोकप्रतिनिधी व महापालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. गृहलक्ष्मी योजनेचे अनुदान नोव्हेंबरमध्ये जमा करण्यात आले आहे. तेव्हापासून IT व GSTच्या कारणांमुळे अनेक लाभार्थी वंचित राहिले असून त्यांची समस्या दूर करण्यासाठी सर्कल सुपरवायझर, अंगणवाडी सुपरवायझर यांची बैठक घेऊन कार्य करण्याचे सांगण्यात आले होते. ते अद्याप न झाल्याने तसेच रेशन कार्डाचे अपग्रेडेशन करण्यात आलेले नाही. तसेच अधिकारी उपस्थित न राहिल्यानं युवा निधी योजनेच्या अंमलबजावणीकडेही दुर्लक्ष करण्यात आलंय. त्यामुळे विविध अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या गॅरंटी योजनेच्या अंमलबजावणी समितीकडून धारेवर धरण्यात आले. तसेच हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनाही नोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आलाय. यंदा सर्वत्र ऊसाचा तुटवडा निर्माण झाल्यानं साखर कारखान्याचा हंगाम केवळ 3 महिन्यात संपला आहे. यामुळे साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या नुकसानीत आले आहेत. याकरिता सिस्मा या संस्थेने केंद्र व राज्य सरकारकडे शिफारस केली असून त्यानुसार 42 रुपये प्रति किलो साखर, 71 रुपये प्रति लिटर इथेनॉल तर 8 रुपये प्रति युनिट वीज याची खरेदी सरकारने करावी. तशी व्यवस्था केल्यास साखर कारखाने जगतील. त्याचबरोबर शेतकरी व कामगारांचे हित जोपासले जाण्यास मदत होईल असा विचार शिरगुप्पी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक अरुण फरांडे यांनी व्यक्त केले. आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी मानाच्या नवीन हिरा अश्वाचे आगमन झाले आहे. त्याचा माऊली अर्पण सोहळा खेड शिवापूर येथे पार पडला. त्यानंतर अंकली येथे या अश्वाचे स्वागत करण्यात आले. अंकलीच्या श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्याकडे आषाढी वारीतील माऊलींच्या अश्वांचा मान आहे. यामध्ये हिरा हा अश्व जरी पटक्याचा ज्यावर स्वार बसलेला असतो तर मोती या अश्वाला माऊलींचा अश्व म्हणून संबोधण्यात येतं. या अश्वावर माऊलींच्या पादुका असतात.
रिंगण सोहळ्यात या दोन्हीही अश्वांना तितकंच महत्त्व आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.